गुड मॉर्निंग मित्रांनो, मी संदेश पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपला डे 3 आहे. तर आज डे 3 मध्ये आपण आलो आहे महाबलेश्वरला. तर आज येण्याचं काही शूट बीट करायला भेटलं ना का, आम्ही सकाळी मॉर्निंगला निघालो. तर मी इथे पोचलो आय थिंक 7:30ला काहीतरी पोचलो असेल. पावणे 9ला पोचलो असेल. तर फ्रेश आलो, आता काहीतरी नाश्ता करायचा म्हणून आम्ही खाली आलो. तर आज महाबलेश्वरचा ब्लॉग असणार आहे. तर आजच्या डे 3 मध्ये काय काय करणार ते आपलं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला करूया सुरुवात आपण. मग मी काय बोला, आज काय प्लॅनिंग मिनिंग काय नाही, आज पूर्ण महाबलेश्वर एक्सप्लोर करायचं. पूर्ण म्हणजे जेवढं होईल, जेवढे पॉसिबल होईल तेवढं आम्ही एक्सप्लोर करू. आता आज म्हणजे मॉर्निंग आहे, बघू. आता बाकीचे पार्टनर आमचे रूमवरच आहेत, त्यांचं खूप जमलं आहे. हां, ड्रायव्हिंग करून रात्रीच आम्ही निघालो, त्यामुळे ड्रायव्हिंग करून थोडं हे झालं आहे. तर रात्री म्हणजे सकाळी पहाटे निघालो, त्यामुळे काय ते थकून गेला आहे, त्यामुळे तो आराम करतो आहे. आम्ही थोडे आता नाश्ता करायला आलो, नंतर समजेलच ते. हां, तर तुझी मॅगी, तर आम्ही काहीतरी खाऊन घेतो थोडं नॉर्मली लाईट. हां तू आणि सॅक्रिफाईस तोंड बघ. तर नॉर्मल आम्ही काहीतरी नाश्ता करतो, मग पुढे भेटूया. चला मित्रांनो, थोडा लाईटली नाश्ता केला आम्ही. आता हिला ते चाय ट्राय करायचं. कोणता चाय का? का कुल्हट चाय. कोणता कुल्हट चाय? आपण चाय बी काही घेत नाही, ते काय आपले फालतू धंदे आपल्याला आवडत नाही. तर मस्त चॉकलेटचे फ्लेवर आहेत बघा इथे, सर्व प्रकारचे फ्लेवर आहेत चॉकलेटचे. मित्रांनो, आता आम्ही करतो शॉपिंग स्टार्ट झालेली आता आमची. बघू आता किती काय काय शॉपिंग करते. शॉपिंगला आलं, फक्त शॉपिंगला फक्त एकच आम्हाला वस्तू दिसतात, ती म्हणजे कानातले ना. कैसे दिया मैडम? मैडम कैसे दिया? ये 7 रुपये, 140 रुपये. हे बघा, या इकडे शॉपिंग करतोय, हा मुलाला सांभाळतोय. हा बंटी, या करता शॉपिंग आपण पोराला सांभाळतोय. जिंदगी बर्बाद आहे रे साला, जिंदगी बर्बाद आहे रे साला. कंट्रोल कंट्रोल बर्बाद आहे, बर्बाद. मित्रांनो, हा महाबलेश्वरचा डेली मार्केट आहे. या साईडला पहिलं डेली भाजी मार्केट आहे. बरोबर मी आहे पुढं. ग्लास वगैरे लावले. आठवड्याचं मार्केट आहे, बघू शकता. हे आठवड्याचं मार्केट आहे महाबलेश्वरमधलं. बघा, किराणा, बांगड्यांचा किराणा दुकानसुद्धा आहे. बघा, भांड्यांचं आहे, टोस्ट बी सर्व आहे. इकडे फळभाजी पण आहे, मसाल्याचे पदार्थ पण आहेत, भांडी आहेत. हे बघा, मसाल्याचे पदार्थ आहेत.
शॉपिंग झाली आमची. शॉपिंग नाही सर्व चालू. नाही, थोडीशी. थोडी करून एवढं काय घेतलंय ना. हे नाही फक्त प्रस घेतल्या, 2 प्रस 3 प्रस घेतल्यात फक्त. ते पण द्यायला घेतल्यात, मला नाही घेतली, एक पण नाही घेतली. भरपूर शॉपिंगला अजून चालू आहे. अजून भरपूर शॉपिंग चालू आहे. शॉपिंग काहीची संपत नाही आहे आणि आमचं फिरणं काही सर्वांचं होत नाही आहे. मित्रांनो यांची काय शॉपिंग संपणार नाही आहे. शॉपिंग चालू आहे आज. सर्व शॉपिंग दिवस चालू आहे. तर बघूया काय शॉपिंग. आता भूक पण खूप लागलेली आहे. जेवायचा प्रयत्न करू. तर बघूया आता कुठे चांगलं रेस्टॉरंट बघू आणि मग जेवायला. आवडली नाही का? म्हणजे पायाला चांगलं नाही वाटत आणि छोट्या पण आहेत त्या. फक्त चप्पल कानातले दिसले की चालले असते. दोघी पण धावल्या. पाय घालायला चप्पल नको, कानात घालायला कानातले नको. आणि भूक लागली त्याचं काय? भूक लागल्यावर जेवायला पण पाहिजे. मग कधी जायचं? तुमची शॉपिंग कंप्लीट जेव्हा ना. तुमच्यावर आहे. तुम्ही बोललं चला जेवायला, आय एम रेडी. असं पण काय नाही, सकाळी नाश्ता केलेला आहे सो काही प्रॉब्लेम नाही एवढा. चालेल चला जातो आम्ही. चांगलं रेस्टॉरंट बघतो आणि जेवायला जातो. मग आपण भेटू. मित्रांनो महाबळेश्वरमध्ये पाचगणी येथे हा मॅप्रो गार्डन आहे. खूप असं सुंदर असं मॅप्रो गार्डन आहे. तर इथे पुरं असं डेकोरेशन करतात. मित्रांनो इथं स्ट्रॉबेरीची शेती तुम्हाला बघायला भेटेल. स्ट्रॉबेरीचे किंवा इथं अनेक प्रॉडक्ट तुम्हाला असं विकत घेता येईल. इथे चांगले रेस्टॉरंटसुद्धा आहेत. तर तुम्ही येऊ शकता इथं मॅप्रो गार्डनमध्ये. एक महत्त्वाचं ठिकाण महाबळेश्वरमधलं हा महत्त्वाचं ठिकाण आहे म्हणजे मॅप्रो गार्डन. इथे अशी खूप असे पर्यटन तुम्हाला बघायला भेटेल. तर बघूया आपण आता मॅप्रो गार्डन. मेकिंग ब्रेड बनवत आहे बघा मित्रांनो. हे ब्रेड ग्राइंड करायचं मशीन येते. हे ब्रेडचे साचे बघा तिथे. त्याच्यामध्ये वजन करून टाकेल त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही साच्यामध्ये टाकणार आहे. साच्यामध्ये टाकेल आणि ब्रेकसाठी ठेवेल. त्याच्यानंतर हे असे ब्रेड रेडी होणार तयार होणार आपल्याला. मित्रांनो इथं सर्व तुम्हाला प्रोडक्ट भेटेल. सगळे चॉकलेट पल, मँगो पल, स्ट्रॉबेरी पल, स्ट्रॉबेरी बघायला भेटेल आणि विकत घेऊ शकता. तर बघू इथं काय काय इथे. जॅम्स आहेत. मित्रांनो आता आम्ही मॅप्रोमध्ये सगळं फिरलो. तिथं शॉपिंग आता करायची आपल्याला. त्याच्या आधी आपण
स्ट्रॉबेरीची शेती कशी असते हे तुम्हाला दाखवतो आणि स्ट्रॉबेरीचे काय रेट आहे तेही तुम्हाला दाखवतो, तेही फ्रेश. आपण स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये जाऊया, काढण्याचे प्रयत्न करूया आणि विकत घेण्याचा प्रयत्न करूया. बाकी काही नाही, विकत प्रयत्न नाही करायचे, ट्राय नाही करायचं, घ्यायची. आणि खाणं सुद्धा होतं आम्ही इथं हावरी त्यासाठी चालेल स्ट्रॉबेरी. तर आपण जाऊया, स्ट्रॉबेरीची शेती तुम्हाला दाखवतो. बाकीचे गेलेत पुढे, तर आम्हीच राहिलो मग. आता मित्रांनो स्ट्रॉबेरी बघ कशी लागलेली आहे, मस्त स्ट्रॉबेरी लागलेली आहेत. पूर्ण शेती आहे बघा सगळीकडे तुम्हाला अशी स्ट्रॉबेरीची शेती दिसेल. हे पॉलिथिन पेपर कशासाठी लावतो, त्याच्यामध्ये पाण्याची बाष्पीभवन म्हणून ते आतमध्येच राहू मग यासाठी असतं ते. आणि याच्यामध्ये कमी पाणी खर्च होतं, त्याच्यामुळे याच्या आतमध्ये आधी ठिबक सिंचन पद्धतीने त्याच्यामध्ये पाईपलाईन केली असतो. म्हणजे एक थेंब पडलं तर याच्यामध्ये बघा हाताला तिथं इथे पाईप आहे. हे दिसतो ना, हे लसणाचंच आहे. याच्या खाली लसणाचे हे असतो, बोंड असतो, लसणाचं झाड आहे ते. हे 400 रुपये किलो आहे आणि 300 रुपये किलो नाही. हे 400 रुपये काय गोड आहे, गोड आहे का? हे बघा पण का मित्रांनो काय आपल्याला जास्त शूट करायला म्हटलं, जेवढं फिटलं तेवढं मी आपल्याला दाखवणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून. बट आता आम्ही निघालो आहे, थोडा रूमच्या बाहेर आलो आहे. इथं खूप अंधार पडला आहे, तर आजचा व्ह्यू बघतो आहे आणि कुठे तर थोडी फिरतो आहे आणि थोडी शॉपिंग करतो आहे. थोडी शॉपिंग राहिलेली आहे अजून. लेडीजचं की शॉपिंग कधी संपतच नाही. लेडी आणि शॉपिंग हे रहस्य आजपर्यंत कोणाला समजलेलं नाही आहे. तर जातो आम्ही. चल, इकडे खूप सर्व रेट जास्त आहे प्रत्येक वस्तूचा. त्या 2 बार्बेडोसारख्या पकड घेतलेत दोघी भाचींना. 1 किलो पिंक आणि 1 किलो पर्पल घेतले, बिकॉज ऑफ दोघींना दोन्ही कलर आवडतात, म्हणून दोघींचे आवडचे कलर अवेलेबल होते तर घेऊन टाकले. आणि त्यांना आवडेल, त्यांना पॉकेट पाहिजे होतं म्हणून मी घेतले. आणि दरवेळेला त्यांना काही विचारलं ना, तर त्यांचे बँगल्स, पर्स, नाहीतर शूज ह्या गोष्टी ठरलेल्याच असतात. हो, आणि त्यांना जास्त करून मेकअप आणि ह्याच गोष्टी आवडतात, बाकी काही नाही आहे. तर मित्रांनो ही टूर म्हणजे खूप काही चाललं आहे, कारण आमचा असं कोणताही प्लॅन नव्हता आणि असं ठरलं पण नव्हतं की जायचं आहे म्हणून कुठे. अचानक ठरलं आणि आम्ही अचानक काहीतरी दिसलं, काहीतरी घ्यायचं असं कदाचित. बाकी काय नाही, लेडीजला कोणत्या शॉपमध्ये काय आवडलं गेलं की तिकडे चला असं असतं. तर मित्रांनो ही म्हणजे असं काही ठरलंही नव्हतं, अचानक झालं. म्हणजे मावशीच्या मुलाचा कॉल आला तर असं जायचं आहे. तर मी बोललो ओके ठीक आहे जाऊया, असं डायरेक्टली प्लॅन झालं. म्हणजे कोणतंही प्लॅनिंग असं काही प्रॉपर नाही आहे. मित्रांनो महाबळेश्वरचा हा या पॉईंटला सर्व खाऊ गल्लीचा सर्व स्ट्रीट फूड आप तुम्हाला इथं दिसेल. म्हणजे स्पायरल पोटॅटो वगैरे सर्व काही इथे, आणि इथेच खूप गर्दी झाली. या खायला स्ट्रॉबेरी विथ क्रीम इथली स्पेशालिटी आहे, फेमस इकडे. तर तेच आम्ही घेतो आहे. हिचा एक आला आहे, माझा एक बाकी आहे, तर या खायला. मित्रांनो जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला जर केलं नसेल तर विसरू नका.
चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.